गुजरात. गुजरात हे एक असं राज्य आहे जिथं इतिहास, संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि आधुनिक विकासाचा संगम पाहायला मिळतो. या राज्याच्या भूमीत महात्मा गांधी यांची जन्मभूमी, प्राचीन मंदिरं, निसर्गरम्य ठिकाणं आणि व्यापाराचा संपन्न इतिहास आहे. गुजरातच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांमध्ये ढोकळा, ठेपला आणि फाफडा जिलेबी हे अनिवार्य आहे. चला तर मग आज आपण गुजरातच्या सर्वोत्तम 10 पर्यटन स्थळांबद्दलची माहिती घेऊया. नंबर 1, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदा. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ बांधलेला जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. नर्मदा नदीच्या किनारी स्थित हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. हा पुतळा केवळ भारताच्या एकतेचं प्रतीक नाही, तर ते एक वास्तुकलेचं आश्चर्यही आहे. इथं तुम्हाला विविध संग्रहालय, गार्डन्स आणि व्ह्यू पॉइंट पाहता येतील. नंबर 2, गीर अभयारण्य, जुनागड. गीर अभयारण्य हे आशियातील एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला आशियाई सिंह पाहायला मिळतात. या जंगलात सिंहासह बिबटे, हरण आणि विविध पक्ष्यांच्या जाती पाहण्याचं अपूर्व सुख मिळतं. निसर्ग प्रेमींसाठी आणि वन्यजीव संशोधकांसाठी हे एक खास ठिकाण आहे. नंबर 3, सोमनाथ मंदिर, सौराष्ट्र. प्राचीन भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं सोमनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अरबी समुद्र किनारी वसलेल्या या प्राचीन मंदिराला अनेक वेळा विध्वंस केलं गेलं, परंतु प्रत्येक वेळी त्याचं पुनर्बांधणी झाली. समुद्राच्या लाटांसोबत या मंदिराचं सौंदर्य पाहायला एक अद्भुत अनुभव आहे. इथं भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. पण इथलं सागर तटावरचं स्थापत्य आणि निसर्ग सौंदर्यही पर्यटकांना खूप आकर्षित करतं. नंबर 4, कच्छचे रण, कच्छ. गुजरातचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कच्छचा रण. पांढरं वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं वाळवंट पूर्णपणे मिठाचं आहे. दरवर्षी इथे आयोजित होणारा रणोत्सव हा जगभरातील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे, जिथे तुम्हाला स्थानिक लोकसंस्कृती, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येतो. चंद्रप्रकाशात वाळवंट पाहण्याचा अनुभव एकदम अद्भुत असतो. नंबर 5, अहमदाबादचा साबरमती आश्रम. महात्मा गांधी यांनी 1917 साली स्थापन केलेला साबरमती आश्रम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रमुख केंद्र होतं. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व याच आश्रमातून केलं होतं. साबरमती नदीच्या किनारी वसलेला हा आश्रम गांधीजींच्या साध्या जीवनशैलीचं आणि त्यांच्या विचारांचं प्रतीक आहे. इथे गांधीजींच्या जीवनाशी संबंधित वस्त्र, पत्र आणि अनेक ऐतिहासिक दाखले पाहायला मिळतात. नंबर 6, द्वारका, द्वारकाधीश मंदिर. भगवान श्रीकृष्णाचं निवासस्थान म्हणून प्रसिद्ध द्वारका हे हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं द्वारकाधीश मंदिर धार्मिक पर्यटनाचं केंद्र आहे. इथं आपण भगवान कृष्णाच्या ऐतिहासिक नगरीचं दर्शन घेऊ शकतो. नंबर 7, सापुतारा हिल स्टेशन. गुजरातचं एकमेव हिल स्टेशन असलेलं सापुतारा निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं हे सुंदर हिल स्टेशन थंड हवामान, हिरवळ आणि धबधबे यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गात शांतता अनुभवण्याचं हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 8, मोढेरा सुवर्ण मंदिर, पाटण. गुजरातच्या प्राचीन स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मोढेरा सूर्य मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं सूर्यदेवाचं वास्तुकलात्मक शिल्प हा स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. दरवर्षी मोढेरात सूर्योत्सव साजरा केला जातो, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. नंबर 9, राणी की वाव, पाटण. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेलं राणी की वाव म्हणजे प्राचीन पद्धतीने बांधलेलं पाण्याचं बारामाही कुंड. ही विहीर उत्कृष्ट स्थापत्य कौशल्याचं एक अद्भुत उदाहरण आहे. या विहिरीत अनेक शिल्पकला आणि बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं. या कोरीव कामाची कला पाहून तुम्ही थक्क व्हाल. नंबर 10, लक्ष्मी विलास पॅलेस, वडोदरा. लक्ष्मी विलास पॅलेस हा भारतातील सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी एक आहे. गायकवाड घराण्याचा हा ऐतिहासिक वारसा आहे. या महालाची भव्यता आणि त्यातील स्थापत्यकला पाहून तुम्हाला राजेशाही वैभवाचा अनुभव येईल.
या राजवाड्याचं अप्रतिम वास्तुशिल्प आणि आकर्षक संग्रहालय पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं. तर मित्रांनो, गुजरातमधील या 10 सुंदर ठिकाणांना आता प्रत्यक्ष भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.